कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील खंडाळा घाटातील आडोशी बोगद्याजवळ प्रोपिलिन गॅस वाहून नेणाऱ्या टँकरचा भीषण अपघात झाला। टँकर उलटल्यामुळे मोठ्या प्रमाणात गॅस गळती सुरू झाली। परिणामी खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईकडे जाणारी वाहतूक गेल्या 12 तासांपासून अधिक काळ पूर्णपणे ठप्प झाली आहे। मंगळवारी सायंकाळी झालेल्या अपघातामुळे महामार्गावर वाहनांच्या अनेक किलोमीटर लांबच लांब रांगा लागल्यात। अत्यंत ज्वलनशील वायू असल्यामुळे पोलीस आणि आपत्कालीन विभागाने खबरदारी म्हणून संपूर्ण परिसर सील केला। हजारो प्रवासी अन्नाविना आणि पाण्याविना रस्त्यावर अडकून पडले असून अनेकांनी सोशल मीडियाद्वारे आपला संताप व्यक्त केला। प्रशासनाने प्रवाशांना या मार्गावरून प्रवास टाळण्याचे आवाहन केले असून सध्या वाहतूक जुन्या महामार्गावरूनच वळवण्यात आली आहे। युद्धपातळीवर मदत कार्य सुरू असलं तरी परिस्थिती अद्याप पूर्णतः नियंत्रणात आली नाही। प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करण्यापूर्वी महामार्गाची ताजी स्थिती तपासून घ्यावी असे अधिकृत आवाहन हायवे ट्रॅफिक पोलिसांनी केले आहे।